साहेबांनी असं सांगितलं की आमची भांडण ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत. आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राज साहेबांचा काय आहे, हा खरा प्रस्ताव राज साहेबांनी मांडला पाहिजे. आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राज साहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे. काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं. असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय केलेलं नाही, परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं. आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत, तर शेवटी दोघांनी एकमेका समोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो. कारण हे केवळ 2 भाऊ एकत्र येणार नाहीये, तर 2 पक्ष आणि 2 पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत. आणि ज्या वेळेला हे 2 पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला उद्धव साहेबांनी नव्हे तर राज साहेबांनी असं सांगितलं की आमची भांडण ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत. आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राज साहेबांचा काय आहे, हा खरा प्रस्ताव राज साहेबांनी मांडला पाहिजे. आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की हे 2 बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राज साहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे. काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे, ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे. आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि